हॅलो. डोलदारपणे हे फ्लॅग्स खरं तर डोलत आहेत. याचाच अर्थ वाऱ्याचा वेग चांगला आहे आणि आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स आहे. दुपारचं सत्र आहे. क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. 12:20 या सामन्याला सुरुवात झालेली आहे. तुमच्याकडे फक्त आणि फक्त 32 मिनिटं असतील, ज्यामध्ये 28व्या मिनिटामध्ये तुम्हाला 6वं षटक कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरू करणं हे बंधनकारक असेल. राहुल उल्वेकर स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला उमेश भोईर आणि गोलंदाज अजय पाटील तयार. सामना सुरू. पहिला चेंडू राहुलसाठी फुल लेंथ. अप्रतिम सुरुवात स्वतःसाठी त्याचबरोबर आपल्या संघासाठी करून देत असताना गोलंदाज अजय पाटील याला आपण अनुभवत आहोत. पहिल्या चेंडूवर इतकं चांगला नियंत्रण, इतकं चांगला कंट्रोल खरं तर अजय पाटीलच्या वतीने दाखवला गेलेला आहे. फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवलं होतं आणि वाईड यॉर्कर पहिला चेंडू शोधलाय, टाकलाय, फेकलाय. अप्रतिम गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी अजय पाटीलच्या वतीने. राहुल उल्वेकर अतिशय नामवंत अशा पद्धतीचा हा सलामीवीर आहे. यावेळेस खडे खडे फेकून दिलेला आहे. हात खोलण्याची संधी मिळाली, त्या संधीला वापरली आहे चौकारासाठी. अप्रतिम फटका, दर्जेदार फटका, चौकार. धावपलकाला शुभारंभ झालेला आहे. धावपलकाला सुरुवात झालेली आहे. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहूया कशा पद्धतीने हा फटका सजवला गेलेला आहे. हात खोलण्याची संधी होती. रूम खरं तर तिकडे अवेलेबल होता, तो वापरला गेला. चांगल्या पद्धतीने प्लेसमेंट सुद्धा होती. बऱ्याचदा अशा पद्धतीचा फटका सजवत असताना पॉइंट रिजनमध्ये जे क्षेत्ररक्षक असतात त्यांच्या करवी फलंदाज झेलबादच्या रूपाने बाद करण्याच्या संधी निर्माण झालेल्या असतात, परंतु हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं नव्हतं. अजय पाटील पुन्हा एकदा खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर स्क्वेअर ऑफ द विकेट. ड्राईव्ह केलेला आहे, लॉफ्टेड ड्राईव्ह. तेच क्षेत्र, फटका बदलला, निर्णय इथे तोच, निकाल तोच. यस, पुन्हा एकदा चौकार. 8 धावा याचबरोबर धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. सुरुवात फार चांगली राहिली होती अजय पाटीलची, परंतु अलीकडच्या आधुनिक क्रिकेटमध्ये तुम्ही प्रेडिक्टेबल होऊ शकत नाही. फलंदाजाने हेरलेला आहे. गोलंदाज फक्त आणि फक्त उजव्या यष्टीच्या बाहेर फुलर लेनचे चेंडू करतोय आणि त्यासाठी तो स्वतःला तयार ठेवतो. गट ई मधील ही महत्त्वाची लढत आहे. जवळजवळ 16 गट आपण तयार केलेले आहेत. त्या प्रत्येक गटामध्ये 8 संघ म्हणजे 4 सामने. अशा पद्धतीचे चेटुले समोरच्या दिशेने बिशेमध्ये फटका एक्झिक्यूट केला. क्रॅकिंग ऑफ ड्राईव्हचा फटका होता. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. मिड ऑफला चेंडू अडवला आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. अलीकडच्या काळामध्ये अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण होणं हे खरं तर अभिप्रेत असतं, अपेक्षित असतं. 2 धावा तरी सुद्धा आलेल्या आहेत. धावपलक आपण पाहिलं तर 10 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. कंडिशन्स अतिशय चांगल्या आहेत. हवेचा जोर कायम आहे. अजय पाटील पुन्हा एकदा तयार असतील. पुन्हा एकदा फुल लेंथ उजव्या यष्टीच्या बाहेर स्क्वेअर ऑफ द विकेट ड्राईव्ह केलेली आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित ऑन द व्हर्ज ऑफ 30 यार्ड सर्कल. चेंडू अडून फेकी केली गेली. 1 धाव मिळाली. नॉन स्ट्रायकिंग एंडला असलेले फलंदाज उमेश भोईर पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडकडे जातील. आतापर्यंत धावा आपण पाहिल्या तर पहिल्या षटकामध्ये आहेत 11. निर्धारित 6 षटकांचा सामना. वेळेच्या बाबतीत कटाक्ष बाळगणं इथे क्रमप्राप्त आहे. अदरवाईज अतिरिक्त एक खेळाडू तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये आतमध्ये घ्यावा लागेलच. आणि खरं तर अति गळथानपणा जर असेल, अति वेळेचा विलंब जर असेल, अपव्यय जर असेल, तर एकाच्या ऐवजी 2 सुद्धा घेतले जाऊ शकतात. आयोजकांनी ह्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. म्हणून वेळ वाचवा, काळ वाचवा, अशा पद्धतीच्या सूचना इथे निश्चितच आम्ही तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचवत राहू. 11 धावा धावपलकावर पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलेलं आहे. ह्या सूचना देत असताना मला असं वाटतं स्पर्धेचा आजचा 4था दिवस आहे, तरी बऱ्याचदा म्हणजे जर 10 संघ खेळत असतील तर त्यापैकी 8 ते 9 जणांना त्या पद्धतीने पेनल्टी मिळालेली आहे. म्हणजे वेळेचं व्यवस्थापन अलीकडच्या काळामध्ये किती महत्त्वाचं ठरलेलं आहे आणि त्या बाबतीत हलगर्जीपणा किती होतो आहे. यानंतरचा सामना आपण पाहू शकणार आहात. मालदेवाडी कर्जत विभागातील हा संघ आणि वडपे यांच्या दरम्यान सुद्धा निश्चितच लढत होणार आहे. परंतु यानंतरचा सामन्याचा जर आपण विचार केला तर एफ ग्रुपमधून आपणही अनेक सामने अनुभवणार आहात. साई स्पोर्ट्स कारबाव, जेरदुर्गा काटई, श्री गणेश बोरोडी, श्री दत्त भातान अशा पद्धतीचे संघ खेळताना पाहायला मिळतील. यानंतरची लढत पवनपुत्र वडपे आणि जानथा राजा खारबाव या 2 संघांदरम्यान असेल. दोन्ही संघ भिवंडीतील संघ आहेत आणि दोन्ही संघाचे संघनायक आम्हाला तुम्ही ऐकत असाल
बघत असाल तर लवकरात लवकर क्रीडानगरी गाठा. जो संघनायक मिड इनिंगमध्ये नाणेफेकीसाठी उपस्थित नसेल त्याला 2 धावांची पेनल्टी तिथल्या तिथे खरं तर ठोकली जाईल. ऋतिक म्हात्रे तयार क्रमांक 2 साठी. हा फटका बघा आणि फक्त बघत राहा. काय स्विंग आहे बॅटची. आपली उंची खरं तर इथे योग्य रीतीने वापरत असताना फलंदाज चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचला. त्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेरून त्याने फेकून दिलं. अप्रतिम फटका, षटकार. फार लवकर ओळखलं होतं फलंदाजाने. आपल्याकडे येणारा चेंडू खरं तर हा इन स्विंग असणार आहे आणि त्यासाठी तो तयार होता. उजव्या यष्टीच्या लगत किंवा त्या बाहेरून जर चेंडू आतमध्ये वळवण्याचा तुम्ही प्रयत्न केला, त्याची लांबी जर योग्य नसेल तर अशा पद्धतीचे घणाघाती प्रहार होणारच. ऋतिक म्हात्रे पुन्हा एकदा तयार असतील. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला, त्यानंतर फलंदाजाला शांत ठेवलेला आहे. राहुल उल्वेकर चांगली फलंदाजी करतायत. चांगला सूर आतापर्यंत त्यांना सापडलेला आहे. यावेळेचा हा फटका सुद्धा चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. इकडे चेंडूला काढलेले आहे. डिपेश पॉइंट रिजन कडे चेंडू मार्गस्थ होतो. पाहता पाहता निघून जाईल चेंडू सीमारेषेच्या पार पलीकडे. चौकार. चांगलं तंत्र अवगत आहे या फलंदाजाला. फ्रंटफुटला चांगल्या पद्धतीने खेळतो, त्याचबरोबर बॅकफुटला सुद्धा वाढ बघत असताना चांगले फटके त्याच्या बॅटमधून आपण आतापर्यंत अनुभवलेले आहेत. आणि म्हणून इथे भाग पडलेला आहे कर्णधाराला की त्याला आता इथे एक अतिरिक्त खेळाडू स्क्वेअर ऑफ द विकेटला तैनात करावा लागलेला आहे. प्रोटेक्शन अजूनही तिकडे वाढवलं गेलेलं आहे. ऋतिक म्हात्रे. फुलं लेंथ होती, इनर एज लागली, बाल बचावले फलंदाज प्लेड ऑन होण्यापासून. इथे हा चेंडू चांगला शोधला होता ऋतिकनं. 22 धावपलकावर इथे जोडल्या गेलेल्या आहेत. स्पर्धेचा दिवस क्रमांक 4 आणि डाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर जवळजवळ 31 बाईक्स तिकडे अवेलेबल आहेत. आणि त्या दृश्याकडे जर पाहिलं, त्या स्टँडकडे जर पाहिलं तर प्रत्येकाला या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करण्याची इच्छा अथवा ईर्ष्या होईल. ऋतिक म्हात्रे. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला डीपमध्ये क्षेत्ररक्षक मिड ऑन मध्ये उपस्थित आहेत. चेंडू अडवून फेकी केली जाईल. एक धाव इकडेही उपलब्ध होती, ती पूर्ण केली जाईल. 23 धावा आतापर्यंत धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. ऋतिक म्हात्रे क्रमांक 2चं षटक हातात आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा मला असं वाटतं यानंतरचा हा शेवटचा चेंडू असेल. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या. उचलून मारलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. डिसिजन घेऊ शकले नव्हते वेदर टू गो फॉरवर्ड ऑर टू बॅकवर्ड. या डायलेमामध्ये असताना क्षेत्ररक्षकाच्या अगदी समोरून टप्पा घेत असताना चेंडू निघून गेला. स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड मध्ये. चौकार. केंद्रीय राज्यमंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान. केंद्रीय राज्यमंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान. या अंजूर गावाची हाय शान. आमची येवन जोडी लय छान. आमच्या सुकेश ढाकी निलेश पाटीलची येवन जोडी लय छान. या अंजूर गावाची हाय शान. आमची येवन जोडी लय छान. आमच्या सुकेश ढाकी. 2 षटकं संपलेली आहेत. 27 धावा आतापर्यंत धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. एकही फलंदाज बाद नाही. राहुल उल्वेकर मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत 1 षटकार आणि 4 चौकार त्याच्या बॅटमधून आपण अनुभवलेले आहेत. मैदानभर अधिकचा वेळ स्वतःसाठी त्याने दिलेला आहे. वेळेच्या बाबतीत इथे खरं जर आपण विचार केला तर मला असं वाटतं आतापर्यंत जवळजवळ 10 मिनिटांचा अवधी घेतला गेलेला आहे. त्याहीपेक्षा अधिकचा अवधी घेतला गेलेला आहे. 2 षटकं फेकण्यासाठी आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलाय. आता जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल तर 38 सर्कलच्या बाहेर प्लेस केले जातील. अलीकडच्या क्रिकेटमध्ये आपण बघत असतो की 38 सर्कलच्या बाहेर, वर्तुळाच्या बाहेर
पॉवर प्ले नसताना 5 क्षेत्ररक्षक तैनात केले जातात. त्यामध्ये उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑन साईडला जर आपण विचार केला तर फॉरवर्ड स्क्वेअर लेग आहे, त्याचबरोबर डीप मिड विकेट आहे आणि वाईड ऑफ लॉंग ऑन आहे, त्याचबरोबर स्ट्रेटिश लॉंग ऑफ ठेवला गेलेला आहे आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर स्वीपर कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. यावेळेचा हा फटका किती चांगला आहे. खरं तर 6 धावा मिळतील इतका चांगला नक्कीच आहे षटकार. नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छुमंत. धावपलकाचा जर आपण विचार केला तर या षटकाराने 33 धावा धावपलकावर समोरच्या दिशेने चिप करायचा होता. गोलंदाजाकडे संधी तर होती, परंतु अशा पद्धतीने खरं तर झेल टिपले जातीलच याची शाश्वती नसते. प्रयत्न केला होता, थोडा प्रयत्न अपूर्ण पडला. एक धाव तरी सुद्धा मिळालेली आपण पाहू शकाल. एकूण धावा आतापर्यंत पाहिल्या तर त्या आहेत 34. यानंतरच्या सामन्यासाठी सेकंड ऑफिशियल कॉल दिला जातोय पवनपुत्र वडपे आणि त्यांच्या विरोधात जानता राजा खारबाव. हॅलो. डेड बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. डेड बॉल म्हणजे मृत चेंडू, त्याच्यावर कोणत्याही पद्धतीने ॲक्शन इथे व्हॅलिड समजली जात नाही. फोर व्हीलर समोर इकडे जी पार्क केलेली आहे, खरं तर या स्पर्धेचं फार मोठं आकर्षण आहे. तिचा अँगल एक तर आपल्याला चेंज करावा लागेल, अदरवाईज त्या गाडीचं जे कव्हर आहे सचिनजी आपण ते त्यावर खरं तर टाकायचं आहे. काही रिफ्लेक्शन्स इथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अथवा गोलंदाज त्याचबरोबर पंचांना त्रासदायक ठरत आहेत. 34 धावा आत्तापर्यंत आपण पाहिल्या तर धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. राहुल उल्वेकर जितका उंच फलंदाज आहे तितक्या उंचीची फलंदाजी आतापर्यंत त्याची आपण पाहिलेली, त्याला चांगली योग्य साथ मिळालेली आहे उमेश भोईरची. आणि पार्टनरशिपचा जर विचार केला तर अनब्रेकेबल जवळजवळ 34 धावांची पार्टनरशिप त्यांच्या वतीने आलेली आहे. क्रिकेट हा अशा पद्धतीचा खेळ आहे जिकडे तुम्हाला भागीदारी रचावी लागत असते आणि दोन्हीही खेळाडूंमध्ये चांगला ताळमेळ असणं गरजेचं असतं. काही खेळाडू आक्रमक असतात तर काही खेळाडू संयमाने खेळत असतात. या दोघांचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये योग्य रीतीने ज्यावेळेस साधलं जातं त्यावेळेस ते क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षकांना सुद्धा मनस्वी आनंद मिळत असतो. अशाच पद्धतीची फलंदाजी आतापर्यंत गावदेवी खिडूकपाडा या संघाच्या दोन्ही फलंदाजांनी केलेली आहे. फार दूरवरून प्रवास केला. पनवेल विभागातील खिडूकपाडा हा संघ अनेक स्पर्धांमधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला खेळण्याची इच्छा असते आणि तेच ओपिनियन कर्णधाराने दिलं की आमचंही स्वप्न होतं, या स्पर्धेमध्ये आम्हाला सहभाग नोंदवायचा होता आणि या वर्षी ती संधी त्यांना मिळालेली आहे. दुपारच्या सत्रामध्ये सामना सुरू आहे आणि आजच्या दिवसातील पहिलाच सामना आहे गावदेवी स्पोर्ट्स खिडूकपाडा आणि त्यांच्या विरोधात न्यू एकविरा पिंपळनेर या दोन संघादरम्यान. हरेश पाटील क्रमांक 3चं षटक घेऊन आलेले आहेत. सिल्वर आर्म्स ऑफ भिवंडी अशा पद्धतीने ज्याला संबोधन लागलेले आहे. भिवंडी तालुका म्हटलं की अनेक बिरुद, अनेक पदव्या, अनेक संबोधन, अनेक टोपण नावं खेळाडूंसाठी खरं तर आपण पाहू शकाल. पायांमध्ये ठेवले पंचांकडे. इथे प्रश्न विचारलाय, पंच सहमत आहेत, स्वीकृती मिळाली पंचांकडून. पंचांचं बोट आभाळाकडे. फलंदाज राहुल उल्वेकर खेळाडू कक्षाकडे. पहिला हादरा, पहिला धक्का गावदेवी स्पोर्ट्स खिडूकपाडा या संघाला. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनमध्ये रिप्ले बघितलेले आहे कशा पद्धतीने इथे प्लम केलं होतं. यष्ट्यांच्या समोर ज्या ज्या वेळेस सापडतो फलंदाज त्या त्या वेळेस पंच इतर गोष्टींचा विचार करत असतात. म्हणजे हाईट फॅक्टरचा विचार केला जातो. पायचा आहे, मागच्या पायाला चेंडू जाऊन खरं तर आदळला आणि म्हणून पंचांकडे कोणतीही शंका नव्हती त्यांच्या मनामध्ये. चौतीस धावा धावपलकावर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करत असताना त्याने 38 सर्कल क्रॉस करण्याच्या अगोदर यायचं आहे. ही सूचना तुमच्यासाठी आहे. म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स खिडूकपाडा संघ 38 सर्कल क्रॉस करण्याच्या अगोदर तुम्हाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धाडायचं आहे. वेळेच्या बाबतीत गोलंदाजी करणाऱ्या संघाला आपण काही नियम खरं तर ज्या पद्धतीने लावलेले आहेत, फलंदाजी करणाऱ्या संघाने सुद्धा या गोष्टीचं गांभीर्य ठेवायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस फलंदाज बाद होतात ते खेळपट्टीवर अधिकचा काळ व्यतीत करत असतात, थोडे थांबून राहत असतात. त्यांनाही विनंती आहे, एकदा बाद झालं की लगेचच आपण खेळाडू कक्षाचा रस्ता लवकरात लवकर धरायचा आहे.
गोलंदाज तयार हरेश पाटील. थोडा अधिकचा वेळ खर्च होतो आहे. न्यू एकविरा पिंपळनेर संघ याकडे तुमचं लक्ष असणं फार गरजेचं बनलेलं आहे. हवेचा जोर कायम, अतिशय सुखावह हवा, हवेची झुळूक आपल्यापर्यंत पोहोचते आणि त्या हवेच्या जोरावर स्वार होत असताना इथे फटका खेचला आणि क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न तर केले, त्याच्या हाताला चाटून पुसून घासून चेंडू निघून गेला सीमा पार षटकारासाठी. तेलही गेलं तुपही गेलं अशा पद्धतीने मराठीची म्हण आपल्याला माहिती आहे. इकडे फलंदाज बाद होणं तर बाजूला राहिलं, एक षटकार सुद्धा आलेला आहे. 40 धावा आतापर्यंत धावपलकर जोडलेले आहेत. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हवेचा जोर अतिशय महत्त्वाचा असतो, तेच आपण पाहिलेलं आहे. ज्या पद्धतीने फटका सजला होता, फटका सजत असताना असं वाटलं नव्हतं कोणालाही की या फटक्याला इतका अंतर मिळेल म्हणून, परंतु हवेचा जोर अतिशय डिसायसिव्ह होत असताना, सिग्निफिकंट रोल इकडे प्ले करत असताना भरधाव वेगाने चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचला आणि तिथेच खऱ्या तर अडचणी निर्माण झाल्या क्षेत्ररक्षकाच्या समोर. त्यांनाही अपेक्षित नव्हतं इतक्या वेगाने चेंडू त्याच्यापर्यंत पोहोचेल म्हणून. प्रयत्न चांगला होता परंतु अंतिमतः निकाल त्याच्या बाजूने लागला नाही. 40 धावा आतापर्यंत धावपलकावर. हरेश पाटील पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश म्हात्रे आहेत. एका चेंडूमध्ये 6 धावा आतापर्यंत त्यांनी मिळवलेल्या आहेत. एज अँड गॉन. या अगोदर षटकार, त्यानंतर सिल्वर आर्म्स ऑफ भिवंडी याने फलंदाजाला घ्यायला लावली माघार. ज्या पद्धतीचा चेंडू टाकला, एज लागली, कडा लागली, यष्टीरक्षकाने उर्वरित कामगिरी चांगल्या पद्धतीने केली आणि फलंदाज लगेचच इथून परतला. 40 धावा धावपलकर असताना हे खरं तर चित्र आपण पाहिलेलं आहे. चांगली गोलंदाजी करण्याचा आटोकाट प्रयत्न हरेश पाटील याने केले. या षटकामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याच्या विरोधात 2 षटकार जरूर आलेले आहेत परंतु 2 महत्त्वपूर्ण गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत हरेश पाटील. आणि काही काही खेळाडू, काही गोलंदाज तुमच्याकडे अशा असतात जे विकेट टेकर असतात आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी गेली अनेक वर्ष करत आलेला आहे गोलंदाज हरेश पाटील. भिवंडी तालुक्यातील एक गुणवंत अशा पद्धतीचे गोलंदाज म्हणून गणले जातात. नवीन फलंदाज सिद्धेश उलवेकर मैदानाच्या आतमध्ये आहेत उमेश भोईरच्या साथीने. उमेश भोईरने आतापर्यंत 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. एक षटकार त्यामध्ये सामील आहे. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज हरेश पाटील तयार असतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सिद्धेश उलवेकर. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. नवीन आलेल्या फलंदाजासाठी यापेक्षा अधिक काठिण्यपाती असणारा चेंडू तो कोणता. चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी करत असताना गोलंदाज हरेश पाटीलला आपण पाहिलेला आहे. 3 षटकांचा खेळ इकडे संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 16, तिसऱ्या षटकामध्ये 13 आणि तिसऱ्या षटकामध्ये 2 गडी सुद्धा बाद झालेले आहेत. मॅच बॉल इकडे अवेलेबल आहे, तो खरं तर विनंती असेल पंच आपल्याकडे घ्यायचा आहे. जर रिक्वायरमेंट असेल तर त्याच चेंडूने मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू ठेवायचा आहे. 3 षटकं संपली, एकूण धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत 40. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. वेळेच्या संदर्भात सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहूच, त्यामध्ये तीळमात्र शंका नाही. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 18 मिनिटांचा इथे वापर केलेला आहे 3 षटकं इथे मार्गस्थ करण्यासाठी. 40 धावा धावपलकावर 2 गडी बाद, 3 षटकं संपली. या सत्रातील अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि ही 3 षटकं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार असतील माझे साथी समालोचक, एक त्रैभाषिक समालोचक, मल्टीलिंग्वेल कॉमेंटेटर अजय घरत सर. धन्यवाद सुनील शेळके. पहली गेंद चौथे ओवर की, बाल बच गए बल्लेबाज, इनसाइड एज लगा था, विकेट कीपर से रुकी तो नहीं थी लेकिन शॉट फाइन लेग पर अच्छा स्टॉप और उससे पहले सिंगल प्राप्त किया है बैट्समैन ने. उमेश भोयर और उनके साथ सिद्धेश उलवेकर इस समय क्रीज पर है. आप देख रहे हैं इस समय केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कप 2023 टूर्नामेंट का चौथा दिन. सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है कपिल पाटिल फाउंडेशन और A1 जोड़ी की ओर से. गजब का ये टूर्नामेंट और बहुत ही शानदार तरीके से आगे बढ़ता हुआ. इस बार थोड़ी खिंची हुई लेन पर यह गेंद थी, बैकफुट पर ज़रूर तैयार थे लेकिन गेंद और बल्ले में संपर्क बना नहीं पाए वहां पर सिद्धेश उलवेकर.
शुरुआत काफ़ी अच्छी रही है इस मुकाबले में गावदेवी स्पोर्ट्स खिड़ुकपाड़ा की। टॉस हारकर पहले बैटिंग करते हुए न्यू एकवीरा पिंपलनेर के विरुद्ध। आज का ये पहला मुकाबला है। इसके बाद पवनपुत्र वडपे और जानता राजा खारबाव के बीच में बड़ा मुकाबला रहेगा। भिवंडी ग्रामीण की दो टीमें आमने सामने रहेंगी। इस बार ऑन द राइज खेल दिया है, मिस टाइम स्ट्रोक, आसान सा कैच, सॉफ्ट डिसमिसल, कवर्स में कोई गलती नहीं और विकेट का पतन। बैकफुट पर ही ज्यादातर खेलने का प्रयास कर रहे थे। टप्पा पड़ने के बाद हल्के से अंदर की तरफ आती हुई गेंद थी, गुड लेन पर यह गेंद पिच कराई थी, बढ़िया गेंद थी और एक आसान सा कैच सचिन गायकवाड के लिए। एक से बढ़कर एक खिलाड़ी है दोनों टीमों के पास। आने वाले बल्लेबाजों में भावेश का आना बाकी है, शायद भावेश ही अब बल्लेबाजी के लिए आ रहे हैं यहाँ, और साथ में ऋतिक एक और अच्छे बल्लेबाज है। गावदेवी स्पोर्ट्स खिड़ुकपाड़ा टीम एक बहुत ही बड़ी टीम मानी जाती है पनवेल विभाग की। शुरुआत तो दमदार की, लेकिन पिछले ओवर से लगातार विकेटें गिरती जा रही है। इस समय स्कोर हुआ है 41 रन 3 विकेटों के नुकसान पर। अंजुर के श्री सिद्धि विनायक क्रिकेट ग्राउंड से यह सीधा प्रसारण आप तक पहुंचाया जा रहा है जीटीसी लाइव पर। सभी ऑनलाइन व्यूअर्स का हार्दिक स्वागत। एक और गेंद हवा में, इस बार शॉट फाइन लेग के खिलाड़ी गेंद के नीचे है और एक और बैट्समैन का काम तमाम होता हुआ। लगातार 2 गेंदों पर 2 विकेटें हासिल करते हुए गेंदबाज ऋतिक मात्रे इज ऑन हैट्रिक। भावेश उलवेकर आए और भावेश उलवेकर चले गए हैं। पारी लड़खड़ाती हुई, पावर प्ले में बढ़िया बल्लेबाजी रही थी। खासतौर पर राहुल उलवेकर ने आक्रामक बल्लेबाजी की थी, आकर्षक शॉट्स खेले थे उन्होंने। मात्र 11 गेंदों का सामना करते हुए 26 रन बनाए, जिसमें उन्होंने 4 चौके लगाए और एक सिक्सर। पगबादा उनको आउट किया हरीश पाटिल ने। हरीश पाटिल का अनुभव काम आया है, जो कि एक सबसे अनुभवी खिलाड़ी है जहाँ तक न्यू एकवीरा पिंपलनेर टीम का सवाल है। अच्छा ऑलराउंडर है। उन्होंने पहला विकेट प्राप्त किया, उसके बाद हालांकि उनके ओवर में 2 छक्के भी लगे थे, लेकिन एक और विकेट उन्होंने प्राप्त किया। और अब ऋतिक मात्रे गजब की गेंदबाजी करते हुए नए बैट्समैन रितेश भोईर क्रीज पर पहुंचे हैं। नितेश भोईर हैट्रिक गेंद का सामना करते हुए 5 हैट्रिक्स इससे पहले हम देख चुके हैं इस टूर्नामेंट में। फुलर लेंथ सीधे बल्ले से ड्राइव करते हुए वी में लॉन्ग ऑफ मौजूद है। हल्का सा फंबल हुआ है वहां पर, लेकिन दूसरे रन के बारे में बिल्कुल भी सोच नहीं रहे हैं बल्लेबाज। एक ही रन पर संतुष्ट हुए हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ खिड़ुकपाड़ा टीम का 42 रन 4 विकेटों के नुकसान पर। अगले मैच के टॉस के लिए आना है पवनपुत्र वडपे टीम के कैप्टन और जानता राजा खारबाव के कैप्टन। मौसम वाकई में मस्ताना है और हर कोई केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज चषक 2023 का दीवाना है। इस बार उठा के खेल दिया है, गजब का स्ट्रोक, लॉन्ग ऑन के ऊपर से शानदार छक्का। उमेश अभी भी डटे हुए हैं क्रीज पर, जो कि सलामी बल्लेबाज के रूप में आए थे, और क्या कमाल का स्ट्रोक खेला है उन्होंने। फ्रंट लेग को गेंद की लाइन से हटाते हुए सामने की तरफ प्रहार किया है। थ्रू द लाइन खेला हुआ स्ट्रोक, सही टाइमिंग के बलबूते पर यह सिक्सर हासिल करते हुए, और इसके साथ ही ऋतिक मात्रे का ओवर समाप्त होता हुआ। हालांकि काफी सफल साबित हुए, अंतिम गेंद पर जरूर बड़ा प्रहार किया गया। कुल मिलाकर 8 रन खर्च किए अपने ओवर में और 2 सफलताएं प्राप्त की। उनका स्पेल यहां पर समाप्त हुआ है। ऋतिक मात्रे ने कुल मिलाकर 2 ओवर्स में 24 रन देकर 2 विकेट चटकाए और 4 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 48 रन 4 विकेटों के नुकसान पर। तो दोनों भी फ्रंटलाइन गेंदबाज जो थे वो थोड़े महंगे साबित हुए थे। पावर प्ले के दरमियान अजय पाटिल ने शुरुआत की थी, 11 रन खर्च किए थे। उसके बाद ऋतिक के ओवर में 16 रन बने थे, लेकिन मिडिल ओवर्स का जो खेल रहा है वो कहीं ना कहीं बॉलर्स के पक्ष में भी रहा है। हालांकि उसमें भी 3 छक्के लगे हैं। ऐसा नहीं कि बल्लेबाज बिल्कुल भी खामोश रहे हैं, बल्लेबाजों ने भी आक्रामकता दिखाई है मिडिल ओवर्स में भी। लेकिन 4 विकेटें जो गिरी है वो काफ़ी महत्वपूर्ण साबित हो सकती है। डेथ ओवर्स में यहाँ पर एक और विकेट या 2 विकेटें यदि चटकाते हैं गेंदबाज, तो फिर रनों पर रोक लगाई जा सकती है। इस समय रन बनाने का औसत गावदेवी स्पोर्ट्स खिड़ुकपाड़ा का 12 रन प्रति ओवर, और इसी रफ्तार से यदि बल्लेबाज खेलेंगे आने वाले ओवर्स में तो 6 ओवर्स में 72 रन बनेंगे, जो कि एक औसतन स्कोर रहा है। यहाँ पर 70-75 रन औसतन स्कोर रहा है। विकेट अच्छा खेल रहा है। ऑन द राइज भी बहुत ही बढ़िया शॉट्स देखने को मिल रहे हैं पूरे टूर्नामेंट में।
यहाँ तक कि अंडर फ्लडलाइट्स भी हमने काफी अच्छे टोटल देखे हैं। आखिरी ओवर है जो टाइम लिमिट दिया गया है उसके लिए, और 3 मिनट्स के भीतर ये ओवर पूरा करना होगा, नहीं तो फिर आखिरी ओवर में एक एक्स्ट्रा खिलाड़ी सर्कल के अंदर रखना होगा न्यू एकवीरा पिंपल ने टीम को। डॉट बॉल के साथ शुरुआत करते हुए अपने ओवर की हरीश पाटिल घाट घाट का पानी पी चुके हैं। ग्रामीण क्रिकेट हो या फिर भिवंडी का सिटी क्रिकेट, तगड़ा अनुभव है उनके पास, और एक तरह की गेंदें ज़्यादातर करते नहीं है, भिन्न भिन्न प्रकार की गेंदें करते हैं, जिस वजह से इनको खेलना थोड़ा मुश्किल रहता है। फुलर लेंथ देखिए, पहले गेंद जो थी वो गुड लेंथ पर थी, दूसरी गेंद आगे रखी थी, अच्छे पेस के साथ, छोटा सा बॉलिंग रनअप है लेकिन अच्छी रफ्तार निकालते हुए गेंदबाज हरीश पाटिल। पहले ओवर में 13 रन देकर 2 विकेट्स चटकाए थे उन्होंने। रितेश के पास इस समय स्ट्राइक, इस बार थोड़ा सा कदमों का इस्तेमाल ड्राइव करते हुए, ओ यहां पर डायरेक्ट हिट लगा है नॉन स्ट्राइकर से इन पर। अंपायर चले तीसरे अंपायर के पास, टेक्नोलॉजी का इस्तेमाल यहां पर अब किया जाएगा। जोखिम भरा रन लेने का प्रयास हुआ है और अभी देखना है कि सफल साबित हुए या नहीं। इस बार गेंद की लाइन को कवर करते हुए अच्छा ड्राइव खेला था, लेकिन सीधे शॉर्ट कवर में। क्या बल्ला ग्राउंडेड है या नहीं ये देखने वाली बात है, क्या बैट्समैन पहुंचे हैं या नहीं, फैसला सुनाएंगे तीसरे अंपायर। जैसे ही गेंद स्टंप्स पर लगी थी, गेंदबाज उछल पड़े थे, काफी प्रसन्न नजर आए सभी फील्डर्स। और तीसरे अंपायर का निर्णय आता हुआ नॉट आउट, जहां पहुंच गए हैं बल्लेबाज। हालांकि पहले उनका बल्ला हवा में था, लेकिन जब लाइन को क्रॉस किया उन्होंने तो बल्ला उन्होंने ग्राउंड भी किया था और गेंद भी थोड़ी देर बाद स्टंप्स पर लगी थी। तो एक सही फैसला तीसरे अंपायर का। चिकी सिंगल पूरा किया गया है, रन संख्या 49 पांचवें ओवर का खेल प्रगति पर। और इस बार बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे, थोड़ा सा अतिरिक्त उछाल, पूरी तरह से छकाया बैट्समैन को। सेट बल्लेबाज को बीट करना डेथ ओवर्स में उतना आसान नहीं होता है। उमेश बोयर ने काफी समय गुजारा है क्रीज पर, अच्छी बैटिंग भी की है 15 पर इस समय बल्लेबाजी करते हुए, लेकिन ये ओवर बहुत ही किफायती साबित होता हुआ हरीश का। इस बार सीधे बल्ले से ड्राइव कर दिया है, करारा स्ट्रोक, लेकिन सीधे लॉन्ग ऑन की तरफ फील्डर मौजूद है, एक ही रन मिलेगा यहाँ पर। और इस सिंगल के साथ ही गांवदेवी स्पोर्ट्स खिड़ुकपाड़ा टीम के 50 रन पूरे होते हुए। हालांकि थोड़े से निराश रहेंगे उनके कप्तान, क्योंकि शुरुआत जिस तरह की रही थी, ये 50 रन बहुत पहले उनके पूरे होने चाहिए थे। 3 ओवर्स में 40 रन बने थे, लेकिन पिछले ओवर से रन्स नहीं आ रहे हैं, पैर पर लगी है। प्रश्न पूछा गया हाउस दैट, अंपायर की सहमति नहीं, बल्लेबाज थोड़ा ऑफ स्टंप के बाहर निकल गए थे और कहीं ना कहीं यही वजह थी कि अंपायर ने अपील को ठुकरा दिया। इम्पैक्ट जो था वो ऑफ स्टंप के बाहर रहा होगा। और इसके साथ ही ओवर की समाप्ति, गजब की गेंदबाजी हरीश पाटिल की। हरीश का स्पेल समाप्त हुआ 2 ओवर में 15 रन देकर 2 विकेट्स, और 5 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 51 रन 4 विकेटों के नुकसान पर। तो समय सही है, ये ओवर काफी जल्दी पूरा किया गया हरीश पाटिल द्वारा। पहले 3 ओवर्स के लिए काफी ज्यादा समय लिया गया था, लेकिन चूंकि जो चौथा और 5वां ओवर था उसमें बल्लेबाज ज्यादा तेज गति से रन्स नहीं बना पाए, तो वहां पर गेंदबाजों ने जल्दी जल्दी अपने ओवर्स पूरे किए, जिस वजह से जो पेनल्टी अंतिम ओवर में कई टीमों को लग रही है वो लगने वाली नहीं है। अगले मैच के टॉस के लिए अंतिम ऑफिशियल कॉल दिया जा रहा है जानता राजा खारबाव और पवन पुत्र वडपे टीम के कैप्टन को। आपको तुरंत टॉस बॉक्स में आकर उपस्थित रहना है। इस ओवर के बाद टॉस किया जाएगा। देखिए, इस टूर्नामेंट के नियमों के अनुसार इनिंग्स ब्रेक में टॉस किया जा रहा है, और टॉस के लिए किसी टीम के कैप्टन यदि वक्त पर उपस्थित नहीं रहेंगे सही समय पर तो 2 रनों की पेनल्टी है। खेलना चाहते थे ऑन साइड में, गेंद जा रही है शॉर्ट थर्ड मैन की तरफ, बल्ले से आता हुआ ये सिंगल, एज लगा था वहां पर। कुछ बड़े शॉट्स की आवश्यकता है यहाँ पर गांवदेवी स्पोर्ट्स खिड़ुकपाड़ा टीम को। कम से कम मुझे लगता है कि 2 बड़े शॉट्स चाहिए उनको, एक ऐसे टोटल की तरफ जाने के लिए जहां से उनके गेंदबाज निश्चित रूप से फाइट बैक कर सकते हैं, संघर्ष करने के लिए मजबूर कर सकते हैं विपक्षी टीम के बल्लेबाजों को। इस बार पुल किया है, गेंद हवा में, मिस टाइम स्ट्रोक, फील्डर दूर से आए, ओ व्हाट अ कैच, क्या गजब का कैच है, अद्भुत, अकल्पनीय, अविश्वसनीय, कमाल कर दिया है वहां पर अजय पाटिल ने।
लाजवाब कैच, नयन के खाते में सफलता, विकेट गेंदबाज को मिला है। आंखें हट गई थी वहां पर, बल्लेबाज की गेंद के ऊपर से टॉपेज लगा था और लग नहीं रहा था कि कोई खिलाड़ी गेंद के नीचे पहुंच जाएगा, लेकिन पहुंच गए और एक हाथ का कमाल, बाएं हाथ से कैच लपका है अजय पाटिल ने और उसके बाद सेलिब्रेशन भी देखने लायक है। कई अच्छे अच्छे कैचेस हमने देखे हैं, लेकिन अभी तक के खेल में मेरे ख्याल से ये सबसे बेहतरीन कैच है इस केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कप 2023 में। जितनी बार ये आप कैच देखोगे उतनी और बार देखने का मन करेगा। गजब का कैच, बाउंड्री लाइन से दौड़ कर आए थे सर्कल के अंदर, क्या कमिटमेंट दिखाया है। ये गेंद भी अच्छी थी, टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ कटी थी, थोड़ा अतिरिक्त उछाल रहा था और दर्शनीय कैच। नए बल्लेबाज मारुति उल्वेकर, थोड़ी शॉर्ट गेंद थी, पुल करना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं। एक और डॉट गेंद ही काफी खेली है तीसरे ओवर के बाद। पहले 3 ओवर्स ऐसे लगा किसी अलग ही विकेट पर बल्लेबाजी हो रही थी और आखिर के 3 ओवर्स हम देखें तो ऐसे लगता है कि किसी और विकेट पर बल्लेबाजी कर रहे हैं गांवदेवी स्पोर्ट्स खिड़ुकपाड़ा के बल्लेबाज। और इस बार प्लेड ऑन, बल्ले का अंदरूनी किनारा और गेंद टकराई स्टंप्स पर। नयन के खाते में एक और सफलता। गांवदेवी स्पोर्ट्स खिड़ुकपाड़ा टीम ने 6ठा विकेट गवा दिया है। बहुत दूर से खेलना चाह रहे थे, स्कोर केवल 52 रनों पर रुका हुआ है। पहले 3 ओवर्स में 40 रन्स, तब कहीं ना कहीं ऐसे लग रहा था कि 75-80 रन्स आराम के साथ ये टीम बना लेगी, लेकिन क्या गजब की वापसी की है न्यू एक्विरा पिंपलनेर की गेंदबाजों ने। 52 पर 6। नए बल्लेबाज सन्नी भोईर नंबर 8 पर आ रहे हैं खेलने के लिए। मात्र 2 गेंदों का खेल अब पारी में शेष है। परसेंटेज ऑफ डॉट बॉल्स कुछ ज्यादा ही रहा है पिछले कुछ ओवर्स में। स्ट्राइक रोटेट करते रहना बहुत जरूरी था। जब आपने 3 ओवर्स में 40 रन बनाए थे, जब आपके विकेट गिरे, तो वहां पर एक और पार्टनरशिप का बनाना जरूरी था, लेकिन पार्टनरशिप बनी नहीं। इस बार ऑफ स्टंप के बाहर थोड़ी आगे रखी हुई गेंद थी, पूरी तरह से बीट करते हुए बैट्समैन को। लाइन और लेंथ लाजवाब रही है। लेंथ में खास तौर पर अच्छा खासा बदलाव करते रहे हैं गेंदबाज, कभी बैक ऑफ लेंथ, कभी गुड लेंथ पर, कभी फुलर लेंथ की गेंदबाजी की गई है और गति में भी हल्का फुल्का परिवर्तन रहा है। और इस बार एकाएक ऊपर उठती हुई गेंद, इस बार वाइड का इशारा, बल्लेबाज से काफी दूर भी थी और 1 फॉर द ओवर का इशारा करते हुए अंपायर बाउंसर घोषित किया गया है इस गेंद को। स्कोर आगे बढ़ता हुआ 53 रन 6 विकेटों के नुकसान पर। और ये पहली वाइड गेंद है, इसी से पता चलता है कि कितना डिसिप्लिन अभी तक दिखाया है पिंपलनेर की गेंदबाजों ने। अंतिम गेंद सामना करते हुए सन्नी, इस बार टॉप एज गेंद हवा में, लेकिन फील्डर थोड़ी दूर है शॉर्ट फाइन लेग की दिशा में। अच्छा पूर्वानुमान, पहले बाउंस पर फील्ड किया और केवल एक ही रन लेने का मौका वहां पर। तो इस तरह से पारी समाप्त होती हुई गांवदेवी स्पोर्ट्स खिड़ुकपाड़ा टीम की। कुल रन संख्या 54, 6 विकेटों के नुकसान पर और 6 ओवर्स में जीतने के लिए न्यू एक्विरा पिंपलनेर के सामने 55 रनों की चुनौती। काफी खुश रहेंगे पिंपलनेर टीम के कैप्टन और उनके समर्थक, जिस तरह से उनके गेंदबाजों ने वापसी की है आखिर के 3 ओवर्स में। अंतिम 3 ओवर्स में केवल 14 रन खर्च किए गए। तो आइए अब चलते हैं अगले मैच के टॉस की तरफ, जहां पर टॉस बॉक्स में पवन पुत्र वडपे और जानता राजा खारबाव टीम के कैप्टन मौजूद है। पवनपुत्र वडपे संघाचे कॅप्टन, आपल्याला विनंती असेल आपण त्वरित टॉस साठी पोहोचायचं आहे। पवनपुत्र वडपे संघाचे कॅप्टन आपण लक्षात घ्यायचं आहे। प्रतिस्पर्धी संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत आणि टॉसची वेळ झालेली आहे। टॉस साठी त्वरित आपल्याला उपस्थित राहायचं आहे, नाहीतर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल। आणि याच दरम्यान आमचे आणखी एक सहकारी समालोचक, पॉवरफुल कमेंटेटर सुनील पवार यांचं आगमन होत आहे। त्यांचं देखील आम्ही करतोय हार्दिक हार्दिक स्वागत।
पुन्हा एकदा वळूयात आपण ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं, जिथे 55 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे 6 षटकांमध्ये न्यू एकविरा पिंपळनेर टीम समोर. आजच्या दिवसातील हा पहिला सामना आपण बघतोय. गावदेवी स्पोर्ट्स खिडूकपाडा विपक्ष न्यू एकविरा पिंपळनेर. डावाला येथे सुरुवात होणार आहे. न्यू एकविरा पिंपळनेर संघाचे सलामीवीर खेळपट्टीकडे आता दाखल होताना दिसत आहेत. तर जाऊयात आपण कॉम्बॉक्स मध्ये आणि तिथून ऐकूयात प्रथमतः या स्पर्धेमध्ये सुनील पवार यांचा दमदार आवाज. अनेक अनेक धन्यवाद अजय घरात. जागतिक स्तरावरची सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय. निश्चित ज्या प्रकारे आपण या स्पर्धेचं आयोजन, जागतिक स्तरावरची सर्वात मोठी जी कुठली स्पर्धा असेल ती टेनिस क्रिकेटची पाहतोय आपण. खासदार संसद क्रीडा महोत्सव भिवंडी लोकसभा आणि A1 जोडीच्या माध्यमातून उच्च कोटीचं हा आयोजन पाहतोय आपण. या स्पर्धेचा मला वाटतं की आजचा हा चौथा दिवस आहे आणि झकास नंबर 1 आयोजन पाहतोय आपण. 6 षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी ते मात्र पाहतोय की टार्गेट 55 धावाचा आहे. हा जो सामना पाहतोय आपण गावदेवी खिडूकपाडा विपक्ष पाहतोय आपण न्यू एकविरा पिंपळनेर. एका जबरदस्त बॉलिंग पाहिली आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी दोन्ही सलामीचे बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण. तर पहिले षटक टाकण्याच्या तयारीमध्ये राहुल याला आपण पाहतोय आणि स्ट्राईकला बॅटर असेल जर विचार केला आपण तर न्यू एकविरा पिंपळनेर टीमचा सलामीचा बॅटर विजय गायकवाड. क्षेत्ररक्षण पाहूया. पॉईंट कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर ठीक आमच्या समोर मेड ऑफ पाहतोय आपण. फ्लॅश स्लिप वर एक क्षेत्ररक्षक, फाईन स्लिपवर एक क्षेत्ररक्षक, विकेट किपर दूर असा. त्याचबरोबर स्कोरलेक पंचायतच्या जवळ एक क्षेत्ररक्षक आणि 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. एक पाहतोय आपण मिड विकेट आणि एक लॉंग ऑन बाउंड्रीवर. तर अशा प्रकारे मारा करेल अराउंड द विकेट. स्टेपमध्ये चुकते. पहिलाच चेंडू टाकण्याची तयारीमध्ये सामन्याचे पंच मुन्ना पठाण सर आणि पाटील सरांना पाहतोय आपण. 12:59 मिनिटांनी हा पहिला चेंडू हाताळतोय. पहिल्या चेंडूवर सुरेख फटका, क्लास आहे आणि आलाय पहिल्या चेंडूवर हा दमदार उत्तुंग षटकार. पहिल्या चेंडूवर आत्मविश्वास दाखवलाय आणि या बॅटच्या मधोमध चेंडूला घेतोय आणि या मिड ऑफ आणि लॉंग ऑफच्या वरतून हा षटकार. छोटं टार्गेट पण अप्रतिम सुरुवात पिंपळनेर टीमच्या माध्यमातून पाहतोय आपण. थोडंसं परिवर्तन पाहिलं आपण क्षेत्ररक्षणामध्ये. आता मात्र मिड ऑफला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनवर आणि मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये त्या प्रकारे मारा करेल बॉलर राऊंड द विकेट. अजून एक धमाका पाहतोय आपण. यावेळेस उडवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून लगातार हा दुसरा षटकार. दमदार सुरुवात पाहतोय आपण. 55 धावाचं टार्गेट आहे पण अप्रतिम उच्च कोटीची सुरुवात पाहिली आपण. 2 चेंडूवर सलग 2 षटकार आणि या सहज आता मात्र एकतर्फी सामना पाहतोय काय. ज्या प्रकारे आक्रमण स्वीकारलंय विजय गायकवाड या बॅटरने. नवीन चेंडू द्यायचे. चला निश्चित पहिले 5 जे षटक असतात ते तुम्हाला 28 मिनिटाच्या आतमध्ये टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये जर तुम्ही कंप्लीट केले नाही तर एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ठेवणं बंधनकारक राहील. धावसंख्या 12. आता मात्र
याच पात्र अजून एक चांगला फटका आहे, खाली क्षेत्र काय क्लास आहे आणि चेंडू मात्र एक्स्ट्रा कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय. अजून एक खणखणीचा चौकार. अजय असं वाटते की निश्चित म्हणत निश्चय करून आला की मी पहिल्या चेंडूपासून आक्रमण स्वीकारतोय आणि स्वीकारलेलं आहे. एक जबरदस्त बॅटिंग पाहतोय आपण. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके, त्यानंतर एक क्लास ऑफ ड्राईव्ह पाहिला आपण एक्स्ट्रा कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपरहिट बॅटिंग करताना विजय गायकवाड. छोटंसं टार्गेट आहे आणि त्यामध्ये दमदार बॅटिंगचं प्रदर्शन. चला वेळ जास्त घेत आहे आपण. राहुल सज्ज होताना पहिल्या विकेटची प्रतीक्षा असेल. गती परिवर्तन पण याच मात्र ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. लॉंगॉन क्षेत्राकडे चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय आणि पहिल्या वेळेस पाहतो की आपण या चेंडूवर एक सिंगल इथे मात्र पूर्ण करतोय विजय. धावसंख्या पाहतोय आपण 17 आणि कुठल्या टीमला होईल खतरा. मागडे षटक हाताळताना राहुल पाहतोय आपण. चांगली बॅटिंग. सज्ज होताना परत बॉलर व्हीपी डाई एंड टोकाकडे मारा करतोय. राईट अमोर द विकेट. यस पात्र हा धमाका कडक के कडक 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 आलाय षटकार दमदार. काय अप्रतिम सुरुवात. आता मात्र ऋतिक मात्रेच्या बॅटमधून हा षटकार आलाय. टीमची धावसंख्या पाहतोय आपण 23. खूप चांगली दमदार सुरुवात पाहतोय आपण. 55 धावचं टार्गेट स्वीकारताना न्यू एकविरा पिंपळनेर टीमची बिनबाद 23. एकच जबरदस्त सुरुवात आणि दोन्ही बॅटर खूप चांगल्या तऱ्हेने बॅटिंग करताना पाहतोय आपण. यस पात्र हा फटका हुकचा आहे. फटका फर्स्टला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र झेल ड्रॉप. संधी निर्माण झाली होती. जर विकेट प्राप्त केला असता तर मात्र निश्चित सामना थोडासा का होईना रंगतदार स्थितीकडे घेऊन गेले असते, पण आता मात्र जीवनदान मिळाले. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिली आपण धावसंख्या 24. जबरदस्त बॅटिंग. यानंतर जो सामना होईल जांताराजा खारबाव विपक्ष पवनपुत्र वडपे. ई गटाचा सामना पाहतोय आपण. त्यानंतर मात्र एफ गटाचे सामने होईल साई स्पोर्ट खारबाव जयदुर्गा काटे श्री गणेश भरोडी विपक्ष श्री दत्ता श्री दत्त स्पोर्ट भाटान. यानंतर जो सामना होईल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. पवनपुत्र वडपेट टीम खास करून आपल्याला आम्ही वारंवार सूचना करतोय, कारण की एवढी मोठी जागतिक स्तरावरची नंबर 1 स्पर्धा पाहतोय. वेळेला महत्त्व द्या. सिद्धिविनायक क्रीडानगरी पाहतोय आपण. अंजूरच्या या मैदानावर सातत्याने खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा पाहतोय आपण. त्यातूनच एक नंबर 1 जागतिक टेनिस क्रिकेटची उच्च कोटी स्पर्धा पाहतोय आपण. केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2023. आणि जिथं पवनपुत्र वडपे टीमला ऑलरेडी 2 धावाची पेनल्टी आहे. आपण अजून जर वेळ केला याच पात्र हा फटका पाहतोय आपण. आडव्या बॅटिंग फटका आहे. चांगला फटका आहे. क्लास आहे. आउटफील्ड दमदार आहे. रोखू शकणार नाही. चेंडू मात्र मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय. अजून एक खणखणीत चौकार. काय सुपर बॅटिंग करताना निश्चित पाहतोय आपण एक उच्च कोटीचे पंच जय पवार सरांचं आगमन झालेलं आहे. वेलकम सर, स्वागत आहे आपलं. राईट अमोर द विकेट सज्ज होताना भावेश. याच पात्र भिंगरी फटका खेळण्याचा प्रयत्न होता. काय घडले पाहते. धोका निर्माण झाले. धावचीची संधी आहे, पण ती पण मला वाटते की तिसऱ्या पंचांनी मागणी केली आहे. इथे मात्र तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलाय.
थेट प्रेक्षेपण आपण GTC लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता. एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली ते मात्र न्यू एकवा पिंपळणे टीमच्या माध्यमातून. तर आपण निश्चित वेळ आहे तोपर्यंत जाऊया अजय अग्रत यांच्याकडे टॉस बॉक्समध्ये. तर टॉस करून घेऊया आपण. थँक्यू सो मच सुनील पवार. आपण टॉस येथे करणार आहोत व्यासपीठावर. सन्माननीय अल्पेश पाटील यांना विनंती असेल आपण यायचं आहे. पिंपळनेरचे आमचे पाहुणे आहेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नॉट आउट पाहतोय आपण, सुरक्षित पोहोचले आणि टॉस झालेला आहे. पवनपुत्र वडपे संघानं टॉस जिंकलाय. पाहुण्यांचे आभार. पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठाची शुभ वाढवायची आहे. यस कॅप्टन, फक्त डिसिजन द्यायचा आहे आपल्याला. 2 धावांची पेनल्टी असेल हे देखील लक्षात घ्या. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. तुम्हाला येथे संधी मिळत आहे खेळण्याची. काय वाटतंय स्पर्धेविषयी, कसं आयोजन आहे? सर आयोजन खूप सुंदर आहे. जेवढं बोलू तेवढं कमीच आहे आयोजनाबद्दल. खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो एवन जोडीचे आम्ही. येस थँक्यू सो मच. आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा. तर जाणता राजा संघ प्रथम बॅटिंग करणार आहे. खारबाव संघ आणि पवनपुत्र वडपे संघानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इट्स बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद अजय. तर पाहतोय की आपण एका चांगल्या सुरुवातीनंतर मात्र पहिला विकेटचं पतन पाहायला मिळालं. हुक करण्याचा प्रयत्न होता आणि सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअरलेगकडे एक सोपा झेल देऊन मात्र पहिला बॅटर परतीचा प्रवास केलाय. पाहतोय आपण निश्चित स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्ष, दिग्गज माजी पंतप्रधानच्या नावावरून पाहतोय आपण हा खेळाडू कक्ष. आणि पूर्ण पाहतोय की आपण कमळ भारतीय जनता पार्टीचे खूप बिग शो पाहतोय आपण. तर नवीन बॅटर नयन पाटील होते. एक चांगली सुरुवात इथं मात्र पाहतोय आपण पिंपळनेर टीमच्या माध्यमातून. आता मात्र पाहतोय की क्षेत्ररक्षण तोच कायम आहे. सफल झालाय. अप्रतिम फटका. हा स्कोलेच्या वरतून दूरचा निघून जाईल षटकार. शेतकऱ्यांनी मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत तब्बल पाहतोय आपण आता मात्र निश्चित 35 क्वालिटी बॅटिंग पाहतोय आपण प्रत्येक बॅटरीच्या माध्यमातून. आल्या पावली नयन पाटील सुद्धा शेतकऱ्यांनी आपला खाता उघडतोय. गती परिवर्तन काय सुरेख स्टीअरचा फटका पाहतोय आपण. खाली क्षेत्र आउटफील्ड खूप चांगली आहे. चेंडू थांबणार नाही. सीमा पार आलाय. अजून एक खणखणीत चौकार. फक्त आणि फक्त 16 धावेची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. क्लास बॅटिंग सुंदर फटका पाहिला पण स्टीअर केला होता पॉईंट आणि गलीच्या माध्यमातून. आणि पहिले उल्लेख केला की आपण आउटफील्ड खूप चांगली आहे आणि चेंडू गॅप शोधून काढला तर सीमा पार चौकार पाहायला मिळणार आहे. क्लास बॅटिंग नयन पाटीलच्या बॅटमधून. अजून एक चांगला शॉट पाहिला आपण. पुढचा चेंडू यश पात्र. हा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. प्रयत्न केला होता पण अशी झेल तुम्हाला कन्वर्ट करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. फक्त आणि फक्त एक सिंगल. तर ड्रिंक ट्रॉली पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. हे पाहू शकता आमचे काही मान्यवर सामन्याचा आनंद घेताना.
तर सोप्या विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण पिंपळनेर संघ पाहतोय ज्या प्रकारे परिस्थिती पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 55 धावा 54 स्वीकारताना मात्र एक दमदार बॅटिंग विजय गायकवाडच्या माध्यमातून आणि आता मात्र ऋतिक मात्रे आणि नयन पाटील खूप चांगली बॅटिंग करताना आपण पाहतोय. तर आकाश व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि मला वाटतं की टीमसाठी पहिला परिवर्तन पाहतोय बॉलिंग अटॅकमध्ये. आकाश मात्र खरा उतरेल काय? समोर बॅटिंग करण्यासाठी पाहतोय आपण बॅटर नयन. यास पात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, चांगला फ्लिकचा फटका म्हटलं जाईल. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होते फक्त आणि फक्त एक माहिती आहे की ते मात्र खूप मोठी धावसंख्या नाही, सहज आरामात विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण. यानंतर अजून एक भिवंडी ग्रामीणचे दोन दिग्गज संघ पाहतोय आपण. एकीकडे पाहतोय आपण जांताराजा खारबाव मयूर एंड कंपनी, तर दुसरीकडे पाहतोय आपण पवनपुत्र वडपे संघ. यास पात्रा फटका हवेत आहे, सॉफ्ट डिस्पेसल एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये आणि परतीचा प्रवास करावा लागेल. दुसरा धक्का बसलाय टीम पिंपळनेरला. नवीन बॅटर खेळपट्टीकडे त्यांना पाहतोय आपण. आता मात्र जल्लोष मला वाटतं की अजय पाटील येतोय, अजय गायकवाड. आकाश सज्ज होताना परत. याच पाहता हार्ड बॅटिंग फटका पाहतोय आपण. लॉंग ऑन आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते दरम्यान फक्त आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट होताना पाहतोय. एक चांगली सुरुवात मिळाली होती आणि आता मात्र विजयाकडे वाटचाल करताना इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 13 धावेची आवश्यकता असेल. म्हणावं लागेल किती चेंडूमध्ये सामना हा फिनिश होईल. यास पाहता हा फटका उडवलाय, लॉंग ऑफ कडे हवेत आहे. क्षेत्ररक्षक अतिशय प्रतिम झेल कंप्लीट करतोय. तिसरा धक्का बसलाय पिंपळे टीमला. कोण रे आला यो अंजुरवाला, कोण रे आला यो अंजुरवाला, यो कशाच कम नाही रे दादा, कशाच कम नाही रे. आमच्या सुकेश टाकी दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या निलेश पाटील दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या संदेश टाकी दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या निलेश पाटील दादाच्या. आता मात्र सचिन गायकवाड खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट सातत्याने पाहतोय आपण या बॅटरच्या माध्यमातून. सचिन गायकवाड खेळपट्टीवर येताना 3 बाद धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र निश्चित 42 इथून 13 धावेची आवश्यकता असेल अजून सामना जिंकण्यासाठी. 3 बाद धावसंख्या पाहतोय आपण 42. चांगली बॉलिंग पाहतोय आपण या षटकामध्ये. आकाश विकेट 2 प्राप्त करतोय आणि फक्त 2 धावा खर्च करताना पाहिलं आपण. सुपर बॉलिंग पहिल्या वेळेस पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये. यास पात्रा हा ऑन ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. हवेत होता पण लॉंगॉन दूर आहे बाउंड्री लेन जवळ आणि त्यापूर्वी मात्र सहज कंप्लीट होते एकच सिंगल. चांगली बॅटिंग. आता मात्र इथून 12 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. खेळपट्टीवर जर विचार केला आपण अजून अजय गायकवाड आणि सचिन गायकवाड एक धावसंख्येवर बॅटिंग करताना पाहतोय आपण. अप्रतिम षटक हाताळताना आकाश यांचा पुढचा चेंडू. यास पाहता हा फटका मिडविकेटकडे ट्रॅव्हलिंग करतोय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि आता मात्र जिथं एक होती तिथं मात्र सहज दुसरी पण कंप्लीट करताना पाहतोय आपण. चांगल्या षटकाची समाप्ती पाहतोय आपण. या षटकामध्ये मात्र धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त जर विचार केला आपण 5 आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केले. 18 चेंडूमध्ये 10 धावेची आवश्यकता आहे जेव्हा हा संघ प्रथम बॅटिंग करतो. 3 षटकामध्ये मात्र चांगली बॅटिंग पाहिली होती, त्यानंतर मात्र पलटवार केले पिंपळनेर टीमच्या बॉलरनी. अतिशय अप्रतिम बॉलिंग जर विचार केला आपण खास चौथ्या षटकामध्ये ऋतिक मात्रे यांनी 2 विकेट, त्यानंतर मात्र हरीश पाटील यांनी सुद्धा दबाव टाकले आणि विकेट जरी प्राप्त केला नसेल पण काय बॉलिंग चांगली पाहिली आपण. अंतिम षटकामध्ये नयन पाटील यांनी 2 विकेट प्राप्त केले होते आणि फक्त धावा खर्च केल्या त्या
3 अप्रतिम बॉलिंग. चला वेळेचं बाण ठेवायचं आपण. पाहतो की आतापर्यंत किती वेळ घेतलाय. 18 मिनिट. समन्वय युवा प्रतिष्ठा स्टँड पाहतोय आपण. न्यू सिद्धिविनायक स्टँड पाहतोय. कपिल पाटील फाउंडेशन स्टँड पाहतोय आपण. लोकनेते दिबा पाटील स्टँड. भूमी इंटरप्राइजेस स्टँड पाहतोय आपण. भाजप युवा मोर्चा स्टँड. सारा इंटरप्राइजेस स्टँड पाहतोय. भारतीय जनता पार्टी स्टँड. स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँड. स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड पाहतोय आपण. स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड आणि अशी श्री सिद्धिविनायक स्टँड. अप्रतिम. याच पात्र हा फटका चांगला आहे, क्लास आहे. चेंडू मात्र कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय. हा खणखणीत चौकार. चुकीचे टाकी निलेश पाटील एवन कोडी अंजूर गावाची. चुकीचे टाकी निलेश पाटील एवन कोडी अंजूर गावाची. जिथं जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची. जिथं जाईल तिथं हाय सचिन गायकवाड हा फटका खूप चांगला खेळतोय. कव्हरच्या वरतून तर क्लास बॅटिंग करण्यासाठी माहीर आहे हा बॅटर. गती परिवर्तन ओळखलंय, परखलंय आणि चेंडूला पाठवलंय. सामना फिनिश केलाय षटकारांनी. जबरदस्त हा षटकार पाहिलाय आपण. देशाची एकच स्पर्धा जिथं तिथं तिची हवा. आयोजक चुकीचे टाकी निलेश पाटलाच्या नावाचा गवगवा. देशात अशी एकच स्पर्धा जिथं तिथं तिची हवा. आयोजक सुरेश टाकी निलेश पाटलाच्या नावाचा गावगावा. पहिला नंबर मारेल त्याला. धन्यवाद DJ. साखरा. तर मॅडम मॅच पाहतोय आपण. सामन्यातला खरा हिरो ठरलाय नयन पाटील. 2 विकेट आणि टीमसाठी जर पाहिलं आपण तर एक चांगली बॅटिंग केली होती. 12 धावाचं योगदान दिलं होतं आणि एक जबरदस्त ऑलराऊंडचं प्रदर्शन पाहिलं आपण.